नमस्कार, मी रुपाली रूपम रेसिपीमध्ये तुमचं मनापासून खूप खूप स्वागत करते। आज टिफिनसाठी मेथीची भाजी बनवत होते। चला म्हटलं हा व्हिडिओ तुमच्याबरोबर शेअर करावा। एक 65 लोकांसाठी किंवा 65 डब्यांसाठी मी ही मेथीची भाजी बनवते। टोटल मला 20 गड्ड्यांची भाजी बनवायची आहे, पण सुरुवातीला मी 10च गड्ड्यांची भाजी बनवणार आहे, कारण एका वेळेस 20 गड्ड्यांची भाजी आपल्या कढईमध्ये होणार नाही। त्याच्यामुळे 10-10 गड्ड्यांचीच भाजी मी सुरुवातीला बनवून घेणार आहे। चला मग काय काय साहित्य लागणार आहे ते पाहूयात। इथे आपण 10 गड्ड्या मेथीच्या छान निवडून स्वच्छ धुवून थोडीशी सुरीने बारीक करून घेतलेली आहे। अगदी बारीक केलेली नाही, थोडी थोडी बारीक केलेली आहे। इथे आपण लसूण आणि मिरची थोडीशी मिक्सरमधून जाडसर फिरवून घेतलेली आहे। 100 ग्रॅम मुगाची डाळ भिजवून घेतलेली आहे। 10 गड्ड्यांसाठी 100 ग्रॅम मी मुगाची डाळ वापरलेली आहे। आता एक मोठी कढई घेतलेली आहे, त्या कढईमध्ये तेल घातलेलं आहे। तेल आपल्या आवडीनुसार आपण घालायचं आहे। आता त्याच्यामध्ये जाडसर हिरवी मिरची आणि जो लसूण आपण मिक्सरमधून फिरवून घेतलेला होता तो टाकलेला आहे। एक 60-70 ग्रॅम हिरव्या मिरच्या, 50 ग्रॅमपर्यंत लसूण घेतलेला आहे, अंदाजेच घ्यायचा आहे। लसूण आणि मिरची तेलामध्ये छान परतून द्यायची आहे, थोडासा ब्राऊन कलर येऊन द्यायचा आहे। त्याच्यामध्ये थोडासा हिंग घातलेला आहे, ऑप्शनल आहे, हिंग नाही घातला तरी चालेल। आता मिरची आणि लसूण छान तेलामध्ये परतून झाल्यानंतर त्याच्यामध्ये आपण जी मुगाची डाळ भिजवून घेतलेली आहे ती टाकायची आहे। खूप जणांच्या मला कमेंट येत आहेत की ताई मेस सिरीज सुरू करा, तर लवकरच मी मेसची सिरीज सुरू करणार आहे, पण त्या अगोदर छोटासा व्हिडिओ मी तुमच्यासाठी हा बनवलेला आहे। मिरची आणि लसूण छान परतून झाल्यानंतर आपण जी भिजवलेली डाळ आहे ती टाकलेली आहे। डाळ आहे ती थोड्या वेळ तेलावर परतायची आहे आणि अगदी थोडीशी हळद घालायची, अर्धा ते पाव चमचा। हळद घातल्यामुळे काय होतं, मेथीची भाजी आहे त्याचा कलर हिरवा चांगला राहतो, म्हणून थोडीशी हळद घालायची आहे। आता याच्यामध्ये मी 3 चमचे मीठ टाकलेलं आहे। एक गड्डीच आपण मेथीची घेतली तर त्याच्यामध्ये अर्धा चमचा मीठ आपल्याला लागतं एका गड्डीसाठी, त्याचा अंदाज धरायचा आहे। आता डाळ पण छान तेलावर परतून झाल्यानंतर आता त्याच्यामध्ये आपण जी बारीक चिरलेली मेथी घेतलेली आहे ती टाकायची आहे आणि छान परतून घ्यायची आहे। एकदम जर आपण 20 गड्ड्यांची भाजी बनवलेली असती तर पाणी जास्त सुटलेलं असतं, भाजीचा कलर चेंज झाला असता आणि भाजी शिजण्यासाठी जास्त वेळ लागला असता, म्हणून मी 10-10 गड्ड्यांची अशी 2 सेक्शनमध्ये मी भाजी बनवणार आहे। तुम्ही डब्यांसाठी मेथीची भाजी किंवा कुठली पालेभाजी बनवणार असाल तर त्याच्या जोडीला रस्सा भाजी बनवा, कारण पालेभाज्या शिजून कमी होतात, त्यामुळे किती जरी बनवल्या तरी त्या थोड्याच होतात। मग ते पुरवठा येण्यासाठी त्याच्याबरोबर रस्सा भाजी बनवायची, म्हणजे जसं की आपली बटाट्याची रस्सा भाजी किंवा वांगा बटाट्याची रस्सा भाजी, अशा रस्सा भाज्या बनवल्या की आपल्याला पालेभाजी पुरते। तशा पद्धतीने भाजी आहे ती छान आपण तेलावर परतून घेतलेली आहे। थोडंसं पाणी सुटून द्यायचं आहे, लगेच झाकण ठेवायचं नाही आहे, थोडंसं पाणी सुटून द्यायचं आहे। आपण लगेच झाकण ठेवलं तर भाजीचा कलर पण चेंज होतो आणि भाजीला पाणी जास्त सुटतं। तर अशा पद्धतीने थोड्या वेळ आपण भाजी न झाकण ठेवताच अशी परतून घेतलेली आहे। भाजीला तुम्हाला दिसत असेल पाणी सुटलेलं आहे। आता आपण अगदी 10 मिनटं गॅस फुल ठेवायचा आहे आणि भाजी छान वाफून घ्यायची आहे, म्हणजे आपण जी मुगाची डाळ टाकलेली आहे ती पण शिजेल। अगदी 7-8 मिनटं ठेवलं तरी चालेल, भाजी शिजण्यासाठी काही जास्त वेळ लागत नाही, फक्त डाळ आपली शिजली पाहिजे म्हणून आपण झाकण ठेवलेलं आहे। आता भाजीमध्ये सर्व जे पाणी आहे ते छान आटून द्यायचं आहे, पूर्ण अशी सुक्की करायची आहे मेथी। आणि सगळ्यात शेवटी भाजीमध्ये वरून थोडंसं तेल घालायचं आहे आणि परत एकदा छान भाजी परतून घ्यायची। अशा पद्धतीने झटपट आपली ही भाजी तयार झालेली आहे। तर पहिली 10 गड्ड्यांची मी भाजी बनवून घेतलेली आहे, अशीच 10 गड्ड्यांची परत एकदा मी मेथीची भाजी बनवणार आहे। 10 गड्ड्यांना 5 चमचे मीठ आपल्याला लागलेलं आहे, म्हणजे तुम्हाला मी सांगितलेलं आहे की एक गड्डीसाठी आपल्याला अर्धा चमचा मीठ लागतं, तसं 10 गड्ड्यांसाठी आपण 5 चमचे इथे मीठ वापरलेलं आहे। अशा पद्धतीने ही सुरुवातीची आपली 10 गड्ड्यांची भाजी तयार झालेली आहे। तुम्हाला दिसत असेल हिरवा कलर छान राहिलेला आहे, त्यामुळे अगदी थोडीशी हळद घाला। ही भाजी मी काढून घेतलेली आहे, दुसरी पण भाजी मी आता अशाच पद्धतीने बनवणार आहे। आपली मेसची सिरीज मी लवकरच सुरू करणार आहे, त्यामुळे तुम्ही अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरत जाऊ नका। व्हिडिओ करण्यामागे माझी खूप मेहनत असते, खूप प्रेमाने मी व्हिडिओ बनवत असते। तर अशाच पद्धतीने आपण ही दुसरी पण 10 गड्ड्याची भाजी बनवून घेतलेली आहे। एका साईडला आपली 10 गड्ड्याची भाजी बनवून झालेली आहे, दुसऱ्या साईडला शिजते आहे।
मस्त असा बटाट्याचा रस्स्याची भाजी बनवलेली आहे. तर अशा पद्धतीने आपला हा सर्व डब्यांचा स्वयंपाक तयार झालेला आहे. आपला आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की कळवायचं आहे. आणि मेस सिरीज तुम्हाला पाहायला आवडेल का ते पण मला कळवायचं आहे. आणि तुम्ही चॅनलवर अजून नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करायचं आहे आणि व्हिडिओला लाईक करायला विसरायचं नाही आहे. चला मग अशा छान छान रेसिपी घेऊन पुढील व्हिडिओमध्ये भेटूयात.